Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. 2 दिवसांपूर्वी पक्षांतर आणि आता तब्बल 18 कोटी रुपयांची कामं मंजूर. ठाकरेंना सोडलेल्या ओमराजे निंबाळकरांना एकनाथ शिंदे यांच्याकडून बक्षीस. खासदार फंड तसाच. मग एकनाथ शिंदेंनी 18 कोटी रुपये कशासाठी दिले? 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे सेनेत दाखल झालेल्या ओमराजे निंबाळकरांना पक्षांतराचं बंपर गिफ्ट मिळालंय. शिवसेनेत प्रवेश करून 2 दिवस होत नाहीत तोच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओमराजेंनी सुचवलेल्या तब्बल 18 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी दिली. धाराशिव नगरपालिका क्षेत्रात ही कामं केली जाणार आहे. विरोधी पक्षात असताना निधी मिळत नव्हता अशी तक्रार ओमराजे सातत्याने करत होते, परंतु केंद्राने त्यांना दिलेला खासदार निधी त्यांनी पूर्ण वापरलाच नसल्याचं वास्तव सुद्धा समोर आलं. मग आता निधी हातात असूनही खर्च न करणाऱ्या ओमराजे यांना पक्षांतर केलं म्हणून त्यांच्यावरती निधीची खैरात केली जाते का? आता ही 18 कोटी रुपयांची मंजूर झालेली कामं कोणती आहेत ते पाहूयात. आठवडी बाजार विकसित करणे 8 कोटी रुपये, राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करणे 5 कोटी रुपये, छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करणे 3 कोटी रुपये, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान विकसित करणे 2 कोटी रुपये. 18 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल ओमराजे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार सुद्धा मानले. परंतु पक्षांतर केल्यानंतरच त्यांना हा निधी सरकारकडून दिला गेलाय का? विरोधात असताना खासदारांच्या मागणीवरून त्यांना निधी न देता त्यांच्या विरोधात राजकीय फास आवळला जात होता का, असा सवाल सुद्धा आता उपस्थित होतोय. ओमराजेंच्याच भाषेत बोलायचं झालं तर ठाकरेंकडे असताना शिंदे फडणवीस सरकार विकास कामांसाठी निधी देत नव्हतं. आता ते सरकार पक्षासोबत आल्यानंतर त्यांना लगेचच तब्बल 18 कोटींचा निधी मिळतो. म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे विरोधकांना आपल्या कळपात आणण्यासाठी विरोधी पक्षांसोबत विरोधी खासदारांसोबत अन्याय करत होते असं ओमराजे यांना म्हणायचं आहे का? याबद्दल आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.